एवढे 7 ते 8 क्वेश्चन तुम्ही जर करून गेलात तर तुमचे 15 ते 20 मार्क्स फिक्स होणार आहे एक्झाममध्ये. हे जे क्वेश्चन आहे ते कॉमन क्वेश्चन असणार आहे. फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो, एवढे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे केला तर तुमचे पासिंग मार्क्स फिक्स होणार. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या ठिकाणी आपण काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन बघणार आहोत, जे की तुमचा फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल, यापैकी 3 ते 4 सब्जेक्ट असे कॉमन सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये नियोजन म्हणजे काय आणि असे काही क्वेश्चन आहे की जे बऱ्यापैकी विचारले जातात. ठीक आहे, त्यातला पहिला डिस्कस करूया. नियोजन म्हणजे काय? नियोजन म्हणजे काय तर ठराविक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधीच केलेली विचारपूर्वक तयारी किंवा मग प्रक्रिया. आपण जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आधीच आपण जी काही विचाराची प्रक्रिया करतो की हे कधी करायचं आहे, केव्हा करायचं आहे, डेट काय करायची आहे, कशा प्रकारे प्रोग्राम असेल एखादा, तो कशा प्रकारे आपल्याला फॉलो करायचा आहे, त्याचं जे काही पूर्वतयारी असते त्याला म्हणायचं आहे नियोजन. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. दुसरं एक डेफिनेशन म्हटलेली आहे की उद्दिष्ट, साधने, वेळ, पद्धती यांचा तर्कशुद्ध अंदाज घेऊन किंवा मग तर्कशुद्ध अंदाज लावून तयार केलेली जी काही कामाची रूपरेखा आहे त्याला म्हणायचं आहे नियोजन. बरोबर, मी आता सांगितलं की जसं आपल्याला एखादा प्रोग्राम करायचा असेल तर आधीच आपण त्याचं का करायचं आहे, त्याच्यासाठी काय काय लागेल, वेळ किती लागणार आहे, टाईम काय ठेवायचा आहे, तर अशा प्रकारे जे काही कामाची रूपरेखा आपण आधी तयार करतो त्याला म्हणायचं आहे नियोजन. तर त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे दीर्घकालीन आणि दुसरं आहे अल्पकालीन, ज्याला आपण लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणतो आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणतो. दीर्घकालीन नियोजन कधी केलं जातं? वार्षिक नियोजन किंवा सत्र नियोजन, जे काय शेवट केलं जातं, ज्याला आपण संकलित नियोजनसुद्धा म्हटलं जातं किंवा संकलित मूल्यमापन म्हटलं जातं. ठीक आहे, तर जसं की एक्झाम असते आपले इयर एंड किंवा टर्म एंडला जे एक्झाम होतात त्याला म्हणायचं आहे वार्षिक नियोजन किंवा दीर्घकालीन नियोजन. जसं की आपला जो काही डी.एडचा सिलेबस आहे किंवा डी.एडचा जो काही कोर्स आहे त्यांच्या टर्म एंडचा काय होत असतो रिझल्ट किंवा मग टर्म एंडलाच त्याचे एक्झाम ज्या आहे त्या होत असतात. म्हणजे काय आहे ते दीर्घकालीन नियोजन केलेलं असतं. अल्पकालीन म्हणजे काय? युनिट प्लॅन, महिना प्लॅन त्याच्यानंतर आठवडा प्लॅन, अशा प्रकारे असतात शॉर्ट टर्म प्लॅनिंग. जे काही आपण युनिट टेस्ट घेतो, जसं की एक चॅप्टर संपला त्यावर युनिट टेस्ट घ्या, ते आहे अल्पकालीन नियोजन, शॉर्ट टर्म. ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे संविधान तक्ता म्हणजे काय? हा सुद्धा क्वेश्चन बऱ्याच पुस्तकांमध्ये किंवा बऱ्याच आपल्या विषयांमध्ये फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो त्यामध्ये विचारला गेलेला आहे. तर संविधान तक्ता म्हणजे काय? तर शिकवायच्या विषयातील उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, शिकवण्याच्या क्रिया आणि मूल्यमापन यांची परस्पर जुळवून गेलेली तक्त्यामध्ये जी काही मांडणी केली जाते त्याला म्हणायचं आहे संविधान तक्ता. विषयाचं कोणतं उद्दिष्ट काय आहे, अध्ययन अनुभव कसा आहे, आपण ते विषय शिकवणार कसं आहोत, त्याची क्रिया काय आहे आणि याचं किंवा त्या विषयासाठी कोणते कोणते मूल्यमापनाची साधने लागणार आहे, ते जे काय आहे ते तक्त्यानुसार मांडणं याला म्हणायचं आहे संविधान तक्तात. यास आपण काय म्हणतो? लर्निंग आउटकम बेस्ड प्लॅनिंग टेबल असेही म्हटलं जातं किंवा याला 3D तक्ता असंही म्हटलं जातं. 3 डायमेन्शनल तक्ता किंवा 3 डायमेन्शनल चार्ट असंही म्हटलं जातं. यालाच इंग्लिशमध्ये ब्लू प्रिंट म्हटलं जातं. बरोबर, तर सिंपल आहे. हाही क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जातो की संविधान तक्ता म्हणजे काय ते सांगून एखाद्या 20 मार्कची घटक चाचणी 7वीच्या विषयासाठी 7वीच्या तुकडीसाठी तयार करा किंवा 5वीसाठी 20 मार्कची घटक चाचणी तयार करा, हाही क्वेश्चन विचारला जातो. आपलं जे काही चॅनल आहे त्यावर मी संविधान तक्ता म्हणजे काय आणि त्यावर घटक चाचणी कशी तयार करायची हा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्यापैकी तुम्ही त्याला भरपूर लाईक आणि शेअर केलेला आहे आणि व्ह्यूज पण व्यवस्थित आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग या 4 गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. पहिला आहे अध्ययन उद्दिष्टे, लर्निंग आउटकम्स. ठीक आहे, मग आपण अध्ययन करतो आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, काय करतो आपण अध्ययन, का बरं करतो आहे, ते काय आहे यामध्ये साध्य होतं. दुसरं आहे शिकवण्याच्या क्रिया, आपण शिकवण्यासाठी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज यूज करतोय है ना. जसं की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला शिकवताय, सपोज तुम्हाला क्ले जे काय आहे क्लेपासून काहीतरी विविध प्रकारच्या वस्तू बनवायच्या आहे, मग तुम्ही कोणते कोणते ॲक्टिव्हिटी त्यांना करायला लावशाल हे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर साधने, कोणते कोणते साधने यूज करणार आहोत, टीचिंग एड्स काय काय यूज करशाल. त्यानंतर आहे मूल्यमापन आणि शेवट काय आहे मूल्यमापन कसं झालं संविधान तक्त्यात. ह्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर संविधान तक्त्याचा आराखडा सुद्धा दिलेला आहे. पहिला जो काय टेबल आहे त्यामध्ये तुम्हाला 4 भाग करून अध्ययन उद्दिष्टे पहिल्या याच्यात लिहायचं आहे. त्यानंतर शिक्षण अभ्यास अनुभव, नंतर साधने आणि शेवट मूल्यमापन. तर अशा प्रकारे तुम्ही 4 चार्ट करून किंवा 4 जे काही रो आहे त्यानुसार हा चार्ट जो आहे तो व्यवस्थितपणे
भरायचा आहे आणि हे जे चार्ट असतात ते तुमच्या धड्यानुसार भरतात. जसं की तुम्ही शिवाजी महाराजांचं एखादा चॅप्टर शिकवतायत, मग अध्ययनाचे जे काही तुम्हाला काय काय लागलं आहे, तुम्ही काय काय दाखवले विद्यार्थ्यांना, चार्ट दाखवले, शिवाजी महाराजांचे फोटोज दाखवले, हे ना, तर ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तिसरा क्वेश्चन बघूया, मूल्यमापन म्हणजे काय? तर मूल्यमापन म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी काय शिकले, कितपत शिकले आणि त्यांना कशी सुधारणा करावी हे जाणून घेण्यासाठी केलेली प्रक्रिया. किती शिकले, विद्यार्थ्यांचं काय शिकवलं, आपण जे शिकवलं ते विद्यार्थ्यांना कितपत समजलेलं आहे आणि ते काय शिकले हे ज्यातून घडलं जातं त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. तर शिक्षणाच्या गुणवत्तेचा अंदाज घेणं म्हणजे काय? तर मूल्यमापन म्हणजे काय की विद्यार्थी किती शिकले, त्यांना गुण किती पडतात किंवा त्यांचं जी काही गुणवत्ता आहे, मेंटॅलिटी जी आहे, IQ टेस्ट आपण ज्याला म्हणू शकतो, त्याचा अंदाज घेणं म्हणजे काय? तर इव्हॅल्युएशन, मूल्यमापन असं आहे. त्याचे साधने आणि तंत्रे कोणती कोणती आहे? साधने काय आहे? प्रश्नपत्रिका चाचणी, त्याच्यानंतर आहे वर्कशीट, निरीक्षण नोंद, मुलाखत, प्रकल्प, पोर्टफोलिओ, कौशल्य नोंदवही. 1 मार्क्ससाठी तुम्हाला मूल्यमापनाची साधने किंवा तंत्रे लिहा हा क्वेश्चन विचारला जातो. आत्ता जी काही क्वेश्चन पेपर मी डिस्कस केली होती त्यामध्ये विचारलं गेलं होतं आणि त्यामध्ये माझ्याकडून चुकून पद्धती सांगितल्या गेलेल्या होत्या, तर यातला एखादा 2 पॉईंट त्यामध्ये लिहायचा आहे, निरीक्षण नोंद असो किंवा मुलाखत असो. त्यानंतर आहे मूल्यमापनाची तंत्रे कोणती कोणती आहे? तर मौखिक प्रश्नोत्तरे, लेखी परीक्षा, गट चर्चा, भूमिका नाटक, प्रात्यक्षिक, स्वमूल्यमापन, सहकारी मूल्यमापन, सतत सर्वसमावेशक मूल्यमापन ज्याला आपण कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असंही म्हणतो, हे असणार आहे तंत्रे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. वार्षिक नियोजन म्हणजे काय? तर वार्षिक नियोजन म्हणजे संपूर्ण शैक्षणिक वर्षात शिकवयाच्या सर्व घटकांचे, युनिटचे, उपविषयांचे आणि उपक्रमांचे एकत्रित क्रमबद्ध नियोजन केलं जातं, त्याला म्हणायचं आहे वार्षिक नियोजन. 4 मार्क्ससाठी विचारलं जातं की वार्षिक नियोजन म्हणजे काय आणि त्याचे जे काही फायदे तोटे आहे ते लिहा किंवा वैशिष्ट्ये आहे ते लिहा. तर वार्षिक नियोजन म्हणजे काय की एकदम एंडला, जसं की DEDचे पेपर आहे तर शेवट आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन सेट करायचे आहे आणि पेपरच्या डेट कोणत्या ठेवायच्या आहे, कसं ठेवायचं आहे, या सगळ्यांचं जे काही नियोजन केलं जातं त्याला म्हणायचं आहे इयर एंड प्लॅनिंग, वार्षिक नियोजन किंवा ॲन्युअल प्लॅनिंग असंही आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? कोणता घटक कोणत्या महिन्यात शिकवायचा, बरोबर, एका घटकासाठी किती तास लागणार आहे, कोणते उपक्रम करायचे आहे, कोणते मूल्यमापन केव्हा घ्यायचे आहे, हे मोठ्या प्रमाणातील दीर्घकालीन नियोजनासाठी कामं पडतं, म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग, जसं की मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे वार्षिक नियोजन आहे. त्यानंतर घटक नियोजन म्हणजे काय? हाही क्वेश्चन 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारला जातो. हे सगळेच क्वेश्चन असे आहे कॉमन क्वेश्चन जे तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही 15 मार्क्स आहे ते फिक्स होणार आहे किंवा विचारले गेले ते 12 किंवा 13 मार्क्स फिक्स होणार आहे. घटक नियोजन म्हणजे काय? तर अभ्यासक्रमातील एका घटकासाठी युनिट चॅप्टर केलेले जे काही सविस्तर क्रमबद्ध नियोजन असतं त्याला म्हणायचं आहे घटक नियोजन. म्हणजे काय की एकाच जो काही घटक आहे त्यासाठी केलेलं जे काही नियोजन आहे, जसं की एक घटक आहे, जसं आपला फर्स्ट चॅप्टर आपण बघूया, बालकांची जो काही विकास आहे आणि स्वची जाणीव, त्याच्यासाठी मला 3 तास लागणार आहे. मग मी हा 3 तास जे आहे ते घड्याळी 3 तास आहे, म्हणजे माझे वर्गावर 6 तास लागणार आहे. अशा प्रकारे जे काही नियोजन केलं जातं त्याला म्हणायचं आहे घटक नियोजन, बरोबर. त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असतं की त्या घटकातील उपविषय कोणते कोणते आहे, सब टॉपिक काय आहे, शिकण्याची उद्दिष्टे काय आहे, शिकवण्याची क्रिया कशी आहे, आवश्यक साधने काय काय लागणार आहे, मूल्यमापन पद्धती कोणत्या कोणत्या वापरायच्या आहे, तासांचे विभाजन, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हे काय आहे, शॉर्ट टर्म प्लॅनिंग आहे ज्याला आपण अल्पकालीन नियोजन म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पाठ नियोजन म्हणजे काय? तर पाठ नियोजन म्हणजे एका तासासाठी केलेले सूक्ष्म आणि तपशीलवार नियोजन, त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. एकच तास घ्यायचा आहे, जसं की मी आता यूट्यूबचे व्हिडिओ बनवते, तर मला एकच व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी काय करते, सूक्ष्म म्हणजे मला एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. जसं मी तुम्हाला हा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे है ना, याच्यामध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन एकदाच एक्सप्लेन करणार आहे किंवा हा जो काही नियोजन आहे किंवा हा जो काही तास आहे तो एकदाच घेणार आहे. हा परत व्हिडिओ रिपीट होणार आहे का? नाही. त्यामुळे मी त्यासाठी जे काही बारकाईने येणारे क्वेश्चन आहे ते बघितले, त्यामध्ये मी तुम्हाला काय काय एक्सप्लेन करू शकते ते सांगितलं, त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. युनिट प्लॅन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. याला लेसन प्लॅन असंही म्हणतात. लेसन प्लॅनचे बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत असते. यात काय असतं, पाठाचे उद्दिष्ट, पाठाचा प्रारंभ ज्याला पूर्वज्ञान जागृती आपण म्हणतो, नंतर आहे शिकवण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती वापरायच्या आहे ते,
नंतर आहे शिक्षक व विद्यार्थी यांच्या क्रिया काय असतात, जसे मी लेसन प्लॅन राईट करून तुम्हाला व्हिडिओ टाकत असते, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये लिहित असते. बघा, उदाहरणे लिहिते, साधने आहे, मूल्यमापन आणि समारोप. शेवट काय झालं, समारोप. हे झालं युनिट प्लॅन. ठीक आहे, हे सर्वात सूक्ष्म आणि तात्काळ नियोजन असते, मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणू शकतो. सगळ्यात बारकाईने हे जे आहे नियोजन बघितलं जातं, केलं जातं आणि तात्काळ जे केलं जातं लगेचच केलं जातं. जसं की मी आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ लगेच टाकते आहे, सूक्ष्म केलेला आहे. यामध्ये मला जेवढं सांगता येईल मी तेवढं एक्सप्लेन करून सांगते आहे. त्याला म्हणायचं आहे युनिट प्लॅन, पाठ टाचन किंवा पाठ नियोजन. ठीक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक बऱ्याच वेळेस विचारला जातो आणि बऱ्याच पेपरमध्ये विचारला जातो. अभ्यासक्रमाला करिक्युलम म्हणतात आणि पाठ्यक्रमाला सिलेबस म्हणतात, हे सगळ्यांना माहिती आहे. अभ्यासक्रमामध्ये शिक्षणाचे संपूर्ण नियोजन केलं जातं. पाठ्यक्रमामध्ये फक्त एका विषयासाठी काय शिकवायचं आहे त्याची विशिष्ट माहिती दिली जाते. दुसरं आहे शाळा राज्यस्तरावर केला जातो. अभ्यासक्रम आहे तो शाळाच्या स्तरावर किंवा राज्यांच्या स्तरावर ठरवलेला असतो. तर पाठ्यक्रम जो आहे तो शिक्षक किंवा विभाग स्तर, जसं की एकाच तुकडीसाठी स्पेशल, जसं 3रीचा वर्ग आहे त्याच्याच वजाबाकी शिकवायची आहे, त्याच्या एकाच तुकडीसाठी तो जो आहे पाठ्यक्रम केला जातो. ठीक आहे. अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्टे, उपक्रम, मूल्य, परीक्षा, क्रियाकलाप सर्वांचा काय होत असतो, समावेश त्यामध्ये होत असतो. पाठ्यक्रमामध्ये काय होतं की धडे, युनिट, विषयांची सूची काय आहे ती एवढ्यापुरतीच मर्यादित या ठिकाणी असणार आहे. तर अभ्यासक्रम कसा आहे, दीर्घकालीन आहे आणि व्यापक आहे, बरोबर, मोठा आहे आणि खूप लॉंग टर्मसाठी यूज केला जातो. पाठ्यक्रम कसा आहे, अल्पकालीन आणि संकुचित किंवा मर्यादित आहे, शॉर्ट आहे आणि त्याला एक मर्यादा आहे, एक लिमिट आहे की ह्या तुकडीमध्ये आपण इतकंच शिकवायचं आहे आणि एवढंच शिकवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. पाठ्यक्रम काय आहे, काय शिकायचे किंवा काय शिकवायचे, कशातून शिकवायचे आणि कसे तपासायचे, हे सगळ्या गोष्टी पाठ्यक्रमामध्ये केल्या जातात आणि अभ्यासक्रमात केल्या जातात. आणि पाठ्यक्रमामध्ये काय होतं की फक्त काय शिकवायचं आहे, तपासणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नसतात, फक्त शिकवण्यावर भर या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर अभ्यासक्रम म्हणजे काय, तर संपूर्ण शैक्षणिक नियोजन, ॲकॅडमिक प्लॅनिंग ज्याला आपण करतो, ज्याच्यात करतो त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इयरभरचा प्लॅनिंग करतो, कोणते कोणते कार्यक्रम राबवायचे आहे, कोणते कोणते क्रीडा स्पर्धा असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये केल्या जातात त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम. पाठ्यक्रम म्हणजे काय की विषयातील शिकवण्याची मुद्दे किंवा युनिट्स, ज्याला म्हणायचं आहे पाठ्यक्रम, शॉर्टकटमध्ये बघितलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वाढ आणि विकास यातील फरक स्पष्ट करा. वाढ आहे ग्रोथ, विकास आहे डेव्हलपमेंट. हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. वाढ म्हणजे काय की शरीरात होणारा जो काही शारीरिक बदल असतो त्याला म्हणायचं आहे वाढ. विकास म्हणजे काय, ती व्यक्तिमत्वातील सर्वांगीण जो काही विकास असतो, बदल असतो, त्याला म्हणायचं आहे विकास. म्हणजे काय की त्याच्यामध्ये मानसिक असेल, सामाजिक असेल, व्यक्तिमत्व, आपली जी काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात, त्याला म्हणायचं आहे विकास. आणि आपली जी काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये ज्या काही शारीरिक गोष्टी, संख्यात्मक गोष्टी ज्या आपण मोजू शकतो, उंची असेल, वजन असेल, त्याला म्हणायचं आहे वाढ. ठीक आहे. जी मोजता येते, सेंटीमीटर, केजी वगैरे. आणि जी काही विकास आहे तो मोजता येणे कठीण आहे किंवा मोजणे अशक्य आहे. वाढ काय आहे, काही काळापुरती असते, एका मर्यादेनंतर ती थांबते. जसं की तुमचं वजन 60 किलो झालं, त्यानंतर ते स्टक झालं म्हणजे ते थांबलं आहे. विकास कसा आहे, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, तो मर्यादेपर्यंत होत असतो. वाढ काय आहे, प्रमाणात्मक आहे, विकास काय आहे, गुणात्मक आहे. वाढ कशी असणार आहे, शरीरामध्ये बदल होतात, तर विकास कसा असणार आहे, वर्तन असेल, विचार असेल, आपल्या जे काही इमोशन्स असतील त्यामध्ये चेंजेस होत असतात. एकूण सांगायचं म्हटलं तर वाढ काय आहे, शरीरातील प्रमाणात्मक बदल, ज्याला आपण संख्यात्मक बदल म्हणू शकतो, त्याला म्हणायचं आहे वाढ. आणि विकास काय आहे, गुणात्मक बदल, जे आपल्या गुणांतून केली जाते, त्याला म्हणायचं आहे विकास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, CCE, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन काय आहे, तर कंटिन्युअस म्हणजे काय, ती सातत्यपूर्ण, वर्षभर किंवा एखाद्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं काय आहे, वर्षभर करत राहणं किंवा सतत करत राहणं. आता आपण वर्गामध्ये बसतो, बरोबर, जे टीचर असतात ते आपलं प्रत्येक वेळेला मूल्यमापन करत असतात, है ना, तुम्ही कसे बोलताय, कसे राखताय, कसे वागताय, कसे लिहिताय, तुमचं वळण काय आहे, हे काय आहे, सतत करत असणं, त्याला म्हणायचं आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय, शैक्षणिक कामगिरी, सहशालेय कौशल्य, वर्तवणूक, सहभाग, स्कॉलॅस्टिक या दोन्ही क्षेत्रातील प्रगती तपासणं, है ना.
तुमचं वर्तणूक कसं आहे, तुमची शैक्षणिक कामगिरी कशी आहे, तुम्ही हुशार कितपत आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळत आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळत आहे, हे आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह, ज्याला आपण सर्वंकष म्हणतो. आणि लास्ट आहे मूल्यमापन, म्हणजे काय की केवळ परीक्षेवर आधारित नाही तर रोजच्या शिकण्यावर आधारित मूल्यमापन, ज्याला म्हणायचं आहे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. फक्त परीक्षा देऊन तुम्हाला 80% मिळवणं नाही, तर तुम्ही पूर्ण वेळेत शाळेच्या वेळेत कसे राहतात, कसे वागतात, तुमचे जे काही वर्तणूक आहे त्याला म्हणायचं आहे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. त्याचे प्रकार बघूया कोणते कोणते आहे. निर्माणात्मक किंवा आकारिक, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतो, शिकताना चालू असलेले तपासणी स्वरूपाचे मूल्यमापन. जर शिक्षक शिकवत आहात आणि शिक्षक शिकवत असताना तुम्ही चुळबुळ करता आहात, त्यावेळेला जे काही मूल्यमापन केलं जातं त्याला म्हणायचं आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. उदाहरणे आहे मौखिक प्रश्न, गृहपाठ, प्रकल्प, निरीक्षण, क्विज असतील, वर्गातील कृती असतील. उद्देश काय आहे त्याचा, विद्यार्थ्यांचे शिकणे सुधारण्यासाठी त्वरित फीडबॅक देणं, है ना. आता तुम्ही खूप जास्त चुळबुळ करता आहात, शिक्षकांनी तुमच्याकडे रागाने 2-3 वेळेस बघितलं तरीही तुम्ही चुळबुळ करणं थांबवलं नाही, मग तुम्हाला शिक्षक काय म्हणतात, त्वरित फीडबॅक देतात की मी तुझे 10 मार्क्स काय आहे इंटरनल मार्क्स कट करणार आहे. जसं तुम्ही होमवर्क केलं नाही, तर तुम्ही जर होमवर्क केला नाही आणि 2 दिवसाच्या आत मला आणून दिलं नाही तर प्रत्येकाचे 10 मार्क्स, किंवा 2 दिवस झाले तर 8 मार्क्स कमी होतील, 1 दिवस झाला तर 9 मार्क्स मिळतील. अशा प्रकारे जे काय आहे त्वरित फीडबॅक देणं, ज्याला म्हणायचं आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. दुसरं आहे संकलनात्मक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन किंवा समेटिव्ह इव्हॅल्युएशन. काय आहे, टर्मच्या किंवा वर्षाच्या शेवटी घेतले जाणारे परीक्षात्मक मूल्यमापन, ज्याला आपण टेस्ट म्हणतो. जसं की एक्झाम, आपल्या एक्झाम असतात बरोबर. उदाहरणे काय आहे, युनिट टेस्ट आहे, टर्म एंड परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा आहे. याचा काय उद्देश असतो की विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचे जे काही निकाल आहे ते स्वरूपात मोजमाप करणं, है ना. याचं जे काय आहे समेटिव्ह, म्हणजे काय की समेटिव्ह म्हणजे सम करणं, ॲडिशन करणं, है ना. जे काही तुम्ही वर्षभर केलेलं आहे त्याचं निकाल स्वरूपात देणं. आता फॉर्मेटिव्हमध्ये मी काय म्हटलं की तुम्हाला इंटरनल मार्क्स 10 मार्क्स कट केले बरोबर, मग ते तुमचे इयर एंडला जाऊन तुम्हाला 100 पैकी किती मिळणार, 90च मिळणार. तर अशा प्रकारे त्याची मोजमाप करणं म्हणजे टर्म एंडला किंवा वार्षिक परीक्षा घेणं, त्याला म्हणायचं आहे समेटिव्ह सम करणं. दॅट इज कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, म्हणजे काय तर सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन, है ना. त्याचे 2 प्रकार आहे, फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. शिकताना केलेले जे काही मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं आहे फॉर्मेटिव्ह, आणि शेवटी केलेले जे काही मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं आहे समेटिव्ह मूल्यमापन. एकदम सिंपल अँड साधी कन्सेप्ट आहे. हे झालं कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. अशा प्रकारे आपण 8 ते 9 क्वेश्चन बघितले जे की फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेला विचारले जातात. या ठिकाणी तुमचे मिनिमम 15 मार्क्स फिक्स होतील जर हे क्वेश्चन विचारले गेले आणि तुम्ही व्यवस्थितपणे करून गेले. थँक्यू फॉर वॉचिंग गायत्री गाईड. सबस्क्राईब करून द्यायचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर. अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत राहील. आता तुमची एक्झाम जी आहे ती 9 तारखेला आहे, 2 ते 3 दिवस शिल्लक आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे आहे, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्ही बॅकला राहणार नाही याची काळजी व्यवस्थितपणे घ्यायची आहे. आय होप की व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.